टाकवडे वेस्ट परिसरातील घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस प्रथम वर्ग न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी प्रभावी युक्तिवाद केला। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली नाका येथील मैलखड्डा ते टाकवडेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या फिर्यादीच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता। घरातील लोखंडी तिजोरी फोडून सुमारे 12 तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता। ही घटना 8 मे 2026 रोजी घडली होती। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करताना गावभाग पोलिसांनी संशयित आरोपी अनिल कासाप्पा कल्याणी याच्यासह अन्य 2 आरोपींना काही दिवसापूर्वी अटक केली होती। पोलिसांनी आरोपींना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले। आरोपी अनिल कल्याणी याच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। सुनावणी दरम्यान आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचा गुन्हा केलेला नसल्याचे सदर गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे तसेच चोरीतील सोने, चांदी व रोख रकमेचा मुद्देमाल इतर आरोपींकडून जप्त करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। तसेच आरोपी विरोधात पूर्वीचे गुन्हे अद्याप न्यायप्रविष्ट असून त्यामध्ये कोणतीही शिक्षा झालेली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस योग्य त्या अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला। या कामी ॲडव्होकेट यासिन पेंडारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज नदा, परवेज मुजावर व साहिल शेख यांनी सहकार्य केले।